श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 39. हरिद्वारच्या दिशेनं गोविंदस्वामी आणि दयाराम स्वामी दोघंही झपझप पावलं टाकीत चालले होते. हरिद्वार हे एक प्रकारे हिमालय भूमीचं द्वारच. इथूनच हिमालय पर्वतांची तपोभूमी सुरू होते. हरिद्वार जसं जवळ यायला लागलं तसं दयाराम स्वामींना भरभर चालावंसं वाटू लागलं. अधिकच उत्साह आणि जोम वाटू लागला. कसा दिसेल हिमालय? आपल्या कल्पनेतील चित्राप्रमाणेच असेल का? दुरून हिमालयाची शिखरं दिसू लागली. ती पाहून दयाराम स्वामींना आठवलं, कालिदासाने हिमालयाचा किती मुक्त कंठाने गौरव केलाय. देवतात्मा हिमालय असं कालिदास म्हणतो. हिमालय पर्वतावरच भगवान शंकर आणि माता पार्वती देवी यांचं वास्तव्य आहे. शिव आणि शक्ती. अमृतानुभवाच्या प्रारंभीच ज्ञानदेव सांगतात, सार्धकेन च करस्यार्ध शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतच्छलान्मुहुः. आणि ते गोविंद स्वामींकडे वळून म्हणाले, ज्ञानदेवांना नेमकं काय म्हणायचंय? गोविंद स्वामी म्हणाले, शिव आणि शक्ती ही दोन अंग भिन्न असली तरी त्यात अद्वैत तत्वाचं दर्शन आहे. दोन्हीमध्ये द्वैत आहे असा भास होतो, पण दोन्ही एकच आहेत. ज्ञानदेव हे काही तत्वज्ञान सांगत नाहीये. स्वतः जो अनुभव घेतला तो अनुभव सांगतायत. ग्रंथाचं नावच मुळी अमृतानुभव असं आहे. दयाराम स्वामी काहीशा आवेगानं म्हणाले, स्वामी, हा अनुभव मला केव्हा येईल? याच जन्मी येईल का? गोविंद स्वामी हसले. म्हणाले, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. वेळ आली की सगळं होतं. याच जन्मी असं म्हणून जन्माचं बंधन तरी कशाला घालून घ्यायचं? हरिद्वारची घरं दिसू लागली म्हणून गोविंद स्वामींनी बोलणं आवर्त घेतलं. केदारनाथच्या यात्रेसाठी बरेच यात्रेकरू आलेले असल्यामुळे हरिद्वारला बरीच गर्दी झाली होती. एका धर्मशाळेत सामान ठेवलं होतं. हरिद्वारला दोघेही रात्री गंगेच्या किनाऱ्यावर एका झाडाखाली बसले होते. आकाशात चंद्र नुकताच उगवला होता. तारे चमकत होते. वातावरणात सर्वत्र नीरव शांतता पसरली होती. अचानक गार वारा सुटू लागला आणि कडाक्याची थंडी जाणवायला लागली. दयाराम स्वामींचं अंग थंडीने कापू लागलं. त्यांना घरची तीव्रतेने आठवण आली. तिथेही अशीच थंडी पडली असेल का? पुरेशी पांघरुणं असतील का? काय चालला असेल त्यांचा उदरनिर्वाह? अडीअडचणीला काय करत असतील ते? दयाराम स्वामींचे डोळे पाणावले. त्यांना हुडहुडी भरून आल्यासारखं झालं. दात वाजू लागले. त्यांची ती अवस्था पाहून गोविंद स्वामी हसले आणि म्हणाले, शेकोटी पेटवूया, जरा ऊब येईल. दयाराम स्वामींनी गवत काड्या गोळा करून आणल्या, दोघांच्या मध्ये ठेवल्या आणि धुनी पेटवली. काही क्षणातच धुनी चांगली पेटली. धडाडून जाळ झाला आणि ज्वाळातून धूर वर आकाशात जायला लागला. ज्वाळांच्या धगीमुळे थंडी पार नाहीशी झाली. काही वेळानं धुनीतील आग मंदावली, थंड झाली. काटके आणि गवत यांची आता राख झाली होती. गोविंद स्वामी गूढ हसले. दयाराम स्वामींना म्हणाले, संसार विसरला पाहिजे, अहम विसरला पाहिजे, तरच मन ईश्वर चरणी स्थिर होतं. संसारही आहे मनामध्ये आणि ईश्वराचं अनुसंधानही आहे, असे दोन्ही नाही होऊ शकत. मन संसारातून मोकळं झालं म्हणजेच ते ईश्वराच्या ठिकाणी स्थिर होतं. महात्म्यांच्या मनातून संसार पूर्णपणे गेलेला असतो. लक्षच नसतं संसाराकडे. ठेविले अनंते तैसेची राहावे अशी वृत्ती झालेली असते. मन एकदा ईश्वराच्या ठिकाणी स्थिर झालं की संसारात परत नाही येत. हा एक भला मोठा चमत्कार आहे. मोठी विलक्षण अवस्था आहे ही. संसाराबद्दल एवढी उपेक्षा बुद्धी आहे की मनात कसलीच आसक्ती नाही. पूर्ण विरक्ती आहे आणि पुन्हा ईश्वराच्या ठिकाणी तितकीच तन्मयता आहे. दोन्ही आहे. अशा दोन्ही अवस्थेत असलेल्या महात्म्यांना जगाचं कल्याण करण्याची पूर्ण शक्ती प्राप्त होते. दयाराम स्वामींच्या मनात विचार आला, मला ही अवस्था केव्हा प्राप्त होईल? सद्गुरु गोविंद स्वामींनी त्यांचं अंतरंग जाणलं. म्हणाले, गुरुकृपेनंच सगळं होत असतं. सद्गुरूंची कृपा, ज्ञान आणि सामर्थ्य पूर्ण आहे असा विश्वास असला की तशी अनुभूती येते.
भक्तांची सगळी जबाबदारी घेण्याची शक्ती आणि योग्यता सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. दयाळराव स्वामींच्या अंगावर रोमांच उभे राहिले, डोळे पाणावले, हृदय भरून आलं. गोविंद स्वामींच्या चेहऱ्याकडे ते एकटक पाहू लागले. शुभ्र चांदणं पडलं होतं. गोविंद स्वामींच्या चेहऱ्यावर एक आगळंच तेज उमटलं आहे असं दयाळराव स्वामींना वाटलं. बोलता बोलता गोविंद स्वामी समाधीमग्न झाले. ती समाधीमग्न मूर्ती पाहून दयाळराव स्वामींचं हृदय थरारून उठलं. मनातील सर्व वासनांचा आपण होम करीत आहोत अशी भावना अंतःकरणात उफाळून आली आणि मन विशुद्ध होऊन उच्च भावभूमीवर आरूढ झालं. गोविंद स्वामी आणि दयाळराव स्वामी त्या अवस्थेमध्ये एकमेकांच्या समोर बराच वेळ बसून राहिले. गोविंद स्वामी देहभानावर आले तेव्हा चंद्र आकाश मार्गावर बराच पुढे गेला होता. दूरवर एका पक्षानं आवाज केला. हळूहळू पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला तेव्हा दयाळराव स्वामींच्या ध्यानात आलं की पहाटेची वेळ झालीये. दोघेही उठले, गंगेच्या किनाऱ्यावर स्नानासाठी निघाले. त्या दिवशी संध्याकाळी वृंदावनचे 2 वृद्ध संन्यासी स्वामी विशालानंद आणि स्वामी विरूपाक्षानंद गोविंद स्वामींना भेटायला आले. दोघेही त्याच धर्मशाळेत उतरले होते. स्वामी विशालानंद हसून म्हणाले, कैलास आश्रमात जाऊन आलात वाटतं. होय, आपल्याला कसं कळलं? स्वामी विशालानंद हसू लागले. हसता हसता म्हणाले, आपण कैलास आश्रमातून निघाला असाल आणि आम्ही दोघं तिथे पोहोचलो. मग पीठाधीश्वर तुम्ही त्यांच्या कार्याचे जे कौतुक केलं तेच आम्हाला ऐकवत राहिले. त्याच वेळी ओळखलं, बराच मीठ मसाला घालून सगळं ऐकवतायत. स्वामी विशालानंद एकदम गंभीर होऊन म्हणाले, एवढं सुंदर बांधकाम बघून चांगलं वाटलं आणि खेदही वाटला. खेद अशासाठी की केवळ सुंदर इमारत बांधली म्हणजे आश्रम उभा नाही राहत. आश्रमात तेज संपन्न साधू हवेत. त्यांच्या दर्शनामुळेच मनाला शांती मिळते. नुसत्या इमारती बघून शांती कशी मिळेल? आश्रमामध्ये इमारती नसल्या तरी चालेल, पण तेजस्वी साधू हवेतच. त्यांची नुसती दृष्टी पडली तरी मनाला शांती मिळाली पाहिजे. काही साधू रसाळपणे अध्यात्म विचार सांगतात. ऐकताना तेवढ्यापुरतं बरं वाटतं, पण भक्ताला शांती मिळत नाही, कारण त्या साधूजवळ तेजाचा अभाव असतो. स्वामी विरूपाक्षानंद म्हणाले, रुद्राक्ष माळा, भगवे कपडे, चिमटा, अंगाला राख लावणं यांनी साधू नसतो होत. साधू म्हणजे त्यांचं तेज. ते तेज नसेल तर त्या साधूकडून भक्तांना काहीही मिळत नाही. मृगजळानं तहान भागत नसते. नुकतेच एक पीठाधीश भेटले. सांगायला लागले, मी इतकी प्रवचन केली, इतके शिष्य केले, एवढा आश्रम वाढवला, मी हे केलं, मी ते केलं. लगेच लक्षात आलं, यांचा मीपणा अजून गेलेला नाही. मी नम्रपणे त्यांना थोडं समजवायला गेलो तर एकदम संतापून म्हणाले, किती त्याग केलाय मी माहितीये का? घरी 200 एकर शेती होती, मोठा वाडा होता. सगळ्याचा त्याग करून इथे आलेलोय आणि संन्यासी झालोय. गोविंद स्वामी गंभीर झाले. म्हणाले, म्हणूनच शंकराचार्य स्वामी महाराज सांगतात, नुसता बिरजा होम केला आणि विधिपूर्वक संन्यासाश्रम स्वीकारला म्हणजे काही होत नाही. मीपणा गेला पाहिजे, अहंकार गेला पाहिजे, कर्तृत्व भाव गेला पाहिजे. आज 100 केवळ 2 संन्यासीच अशा उच्च अधिकार पदावर आहेत आणि पूर्णत्व मिळवलेला तर 10,000मध्ये एखादाच असतो. बाकीचे संन्यासी त्या दिशेने वाटचाल करणारे साधकच असतात. कमी अधिक वाटचाल झालेली असते एवढंच. नुसते भगवे कपडे पाहून तो पूर्णत्व पावलेला संन्यासी आहे असं मानणाऱ्यांची फसगतच व्हायची. गोविंद स्वामींनी दयाळराव स्वामींचा परिचय करून दिला आणि म्हणाले, यांना काही अनुभवांचे बोल सांगा. स्वामी विशालानंदांनी कळकळीने दयाळराव स्वामींना सांगितलं, सतत ईश्वर चिंतनात राहणं महत्वाचं आहे. त्यासाठी पुरेसं अन्न, झोप आणि विश्रांती घेतली पाहिजे. प्रकृतीला सांभाळा आणि कठोर व्रत, उपास तापास असलं काही करू नका. या गोष्टीचा तितका उपयोग होत नसतो. आम्ही हे सारं करून पाहिलंय. एकांतवासात राहिलोय, झोप न घेता रात्रंदिवस ध्यान करून बघितलंय. 3-3 दिवस एकाच आसनावर बसून राहायचो. केव्हा तरी भिक्षेसाठी जायचो.
वाळलेली शिळी रोटी पाण्यात भिजवून कशीबशी भूक भागवायचो. त्यामुळे प्रकृती ढासळली, अमांशाचा विकार जडला. ऐन मध्यम वयातच आरोग्य गमावून बसलोय. आता ध्यानाला देखील एका जागेवर फार वेळ बसवत नाही. शेवटी मन ईश्वरी शक्तीशी एकाकार करायचं असतं. त्यासाठी या उपायांपेक्षा ईश्वर भक्तीच अधिक उपयोगी पडते. श्रीराम समर्थ श्रीराम.